नमस्कार. जंगलात पाण्याला अद्वितीय महत्त्व आहे. पाणी जंगलात नेहमी लिमिटेड असतं. पाण्याचं महत्त्व जेव्हा जंगलात राहतो आपण त्यावेळेला लक्षात येतं. अनेक अंतरापर्यंत जेव्हा आपल्याला प्यायला पाणी मिळत नाही तेव्हा आपल्याला लक्षात येतं की पाण्याचं महत्त्व किती आहे. हे पाणी जसं आपल्यालाही महत्त्वाचं असतं तसं प्राण्यांनाही पाणी अतिशय महत्त्वाचं असतं. प्राणी दिवसभर माणसासारखे पाणी पिऊ शकत नाहीत. आपल्याला जेव्हा वाटतं त्यावेळेला आपण हॉटेलात जातो, पाणी पितो, घरात पाणी असतं, कुठेही आपण कोणाला पाणी मागितलं तर कोणी पाणी देतं. प्राण्यांच्या बाबतीत अशी परिस्थिती नाही आहे. पाणी प्यायला पाण्यावरच त्यांना जावं लागतं आणि हे जाण्याकरता त्यांना बरंचसं अंतर कापून जावं लागतं. म्हणजे हे अंतर कदाचित त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून बिळापासून काही कुठनंही असेल ते कदाचित खूप जास्त असू शकतं. या सगळ्या रस्त्यामध्ये त्यांना धोके असू शकतात आणि त्या पाण्यापाशी पोचल्यानंतर ते पाणी पट पिऊन त्यांना तिथं निघावं लागतं. ह्याचं कारण त्या पाणवठ्यालासुद्धा धोके असतात, शिखर टपलेले असतात आणि म्हणून त्यांना सतत त्याची काळजी घ्यावी लागते. आणि याकरता पाण्याचा थेंब हा सुद्धा प्राण्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो. म्हणजे मी जसं सांगितलं की जंगलामध्ये पाणी हे दोघांनाही महत्त्वाचं आहे. आपल्यालाही महत्त्वाचं आहे. याचं कारण जंगलामध्ये सहजासहजी पाणी अवेलेबल होत नाही. म्हणजे आपल्याला शहरामध्ये एक सवय असते की कुठेही आपण पाणी पिऊ शकतो, तसं पाणी आपण जंगलामध्ये पिऊ शकत नाही. पाण्याची विशिष्ट व्यवस्था जंगलामध्ये आहे. याकरता आपल्याला कुठनं तरी पाणी आणावं लागतं, त्याचं स्टोरेज करावं लागतं, साठवावं लागतं ते आणि ते वापरावं लागतं. म्हणून पाणी हे जंगलात अतिशय महत्त्वाचं आहे. पण दुसरी गोष्ट, मी जसं कायम प्रत्येक ह्याच्यात सांगतो आहे तसं आपण जंगलामध्ये खरं तर आपण अनवॉन्टेड आहोत. आपण तिथं 4 दिवस कुठल्या तरी कारणाकरता जातो आहे. याच्यामध्ये संशोधन असेल, प्राण्यांमध्ये असलेलं इंटरेस्ट असेल किंवा मजा असेल किंवा ट्रेकिंग असेल किंवा काही असेल. पण नाही केलं तर काय होईल, तर काहीही होणार नाही. आपल्या दृष्टीने त्याला महत्त्व नाही आहे. आपल्या दृष्टीने ती एक ॲडिशनल ॲक्टिव्हिटी आहे किंवा तो एक मजेचाच प्रकार आहे. म्हणून आपल्या दृष्टीने तिथं जाणं खरं तर महत्त्वाचं नाहीच आहे किंवा गरजेचंही नाही आहे. पण जे प्राणी तिथं राहतात त्यांच्या दृष्टीने ते जंगल हे त्यांचं घर आहे, त्यांचं निवासस्थान आहे आणि त्याच ठिकाणी त्यांचं जन्मन त्यांचं मरण तिथंच आहे. त्यामुळे त्यांचं सगळं आयुष्य तिथे. त्यांच्या दृष्टीने या सगळ्याला महत्त्व आहे. म्हणून मी पहिल्यापासून सांगतो की जंगलामध्ये पहिलं महत्त्व त्यांना कशाच्याही बाबतीत, राहण्याच्या बाबतीत असेल, फिरण्याच्या बाबतीत असेल, पाणी पिण्याच्या बाबतीत असेल, कशाच्याही बाबतीमध्ये पहिलं महत्त्व प्राण्यांना आहे. आणि याकरता पाण्यावर सुद्धा पहिला हक्क हा प्राण्यांचाच आहे. म्हणजे जर मला पाणी प्यायला यायचं असेल आणि एखादा प्राणी पाण्यावर येणार असेल तर मी पहिलं त्या प्राण्याला येऊ देणं गरजेचं आहे. माझ्यामुळे त्या प्राण्याला पाण्यावर येता आलं नाही हे अतिशय दुःखद गोष्ट आहे. त्यामुळे ते आपल्याला टाळायचं आहे. याकरता काय करायला पाहिजे, तर आपल्याला पाणवठ्याच्या जास्त जवळ फिरकताच कामा नये. पाणी जिथं असतं तिथं कशात तरी पाणी भरून घेऊन पाण्यापासून लांब यायला पाहिजे. याच्याकरता आपल्याकडे काही कंटेनर असायला पाहिजेत ज्याच्यामध्ये पाणी भरून घेता येईल आणि त्या कंटेनरमध्ये पाणी भरून घेऊन आपण ते पाणवठ्यापासून लांब न्यायला पाहिजे. जंगलामध्ये पाणी हे सीझननुसार असतं. म्हणजे पावसाळ्यामध्ये जंगलात चहूबाजूला पाणी असतं. ओढे दुथडी भरून वाहत असतात. इतकं पाणी असतं की झाडांच्या खोडावरनं कशाही वरनं पाणी वाहत असतं, ओळ वाहत असतात. पाण्याची कुठंच कमतरता नसते. पण जसा पावसाळा संपत येतो तसं हळूहळू हे सगळे ओढे हे आटायला लागतात. तरी ओढ्यांना धार असते आणि पाणी वाहत असतं. त्यामुळे जंगलात सर्वदूर पाणी असतं. हा साधारणतः जो काळ असतो हा डिसेंबर-जानेवारीचा काळ असतो. जानेवारी साधारणतः पाण्याची धार थांबते आणि पाणवठे तयार व्हायला लागतात. आणि हे पाणवठे जास्त संख्येने असतात. पण त्यातले काही पाणवठे लवकरच आटतात किंवा उडून जातात, इव्हॅपोरेशन होतं त्याचं आणि ते कोरडे होतात. काही पाणवठे असे असतात की जे वर्षभर पाणी त्यात राहतं. आणि हे जे पाणी असतं हे पाणी जंगलाच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं स्टोरेज असतं. अतिशय गार, अतिशय स्वच्छ आणि चवीला अतिशय सुंदर असं असलेलं पाणी. पण या पाण्यावर त्या भागातले सगळे प्राणी लांब लांबून पाणी प्यायला येतात. याचं कारण त्यांच्या दृष्टीने दुसरी काही सोयच नसते. म्हणून हे पाणी घेऊन आपण त्या ठिकाणी राहणार आहोत, त्या ठिकाणापासून लांब आपण येणार आहोत. हे पाणवठे जे असतात हे पाणवठे जंगलाची लाईफ लाईन आहे.
प्रत्येक प्राण्याला त्या पाण्यावर यायचं असतं आणि पाणी दिवसातनं एकदाच, आपल्यासारखे वारंवार पाणी पिणं त्यांना शक्य नसतं. त्यामुळे अनेक प्राणी तर दिवसातनं एकदा, काही प्राणी काही दिवसातनं एकदा असे त्या पाणवठ्यावर येतात. आता हे जे पाणी असतं हे अतिशय सीमित असतं. याचं कारण त्या एका विशिष्ट खडकामध्ये किंवा त्या याच्यामध्ये ते पाणी साठलेलं असतं आणि हेच पाणी हे पुढचा पावसाळा येईपर्यंत पुरवायचं असतं. आणि निसर्गाने अशी सोय करून ठेवलेली आहे की जे प्राणी तिथं राहतात त्यांच्याकरता हे पाणी पुरेसं असतं. हे पाणी प्यायला तिथल्या सगळ्या प्राण्यांना पुरतं, शेवटपर्यंत पुरतं. पण त्यात प्रश्न फक्त असतो तो आपला. आपण तिथं जाऊन जर ते पाणी नासायला लागलो तर ते पाणी पुरणार नाही आणि बिचारे प्राणी त्यासंबंधी काही बोलूही शकत नाहीत. पण आपण काय करतो तर आपण त्या ठिकाणी जाऊन त्या पाण्याचा वापर करतो. काही वेळेला हा वापर अनावश्यक असतो. उदाहरणार्थ, आपल्याला शहरामध्ये आंघोळ करण्याची सवय असते. काही जणांना असं वाटतं की जंगलातही जाऊन आंघोळ करावी. ही तर कमालच आहे. जंगलात ज्या ठिकाणी आपण राहतो 3-4 दिवस असेल त्या दिवसात पाणी वापरण्याची आवश्यकता नाही आहे. पाणी त्या ठिकाणी वापरायला नाही पाहिजे, आंघोळ नाही करायला पाहिजे. आपण 4 दिवस आंघोळ नाही केली तर काही बिघडणार नाही आहे. आपण ते एवढे काही खराब होत नाही 4 दिवस आंघोळ न करून. आपण तोंड धुणंही फार खराब होत नाही. तोंड साबण लावून तोंड धुवायचं आणि हे करायचं, हे सगळी चेन जी आहे जंगलात परवडत नाही. त्याचं कारण एका माणसाला आंघोळ करण्याकरता कमीत कमी 1 बादली पाणी आणि तोंड धुण्याकरता कमीत कमी 2-3 मग पाणी त्याला लागतं. आणि एवढं पाणी हे 4-5 जणांनी वापरलं तर एका दिवसात किती पाणी त्या पाणवठ्यातलं संपेल असा विचार करा. पाणवठा म्हणजे काय असतं, ते खडकाच्या एका भागामध्ये साठलेलं हे पाणी असतं की हे पाणी जूनपर्यंत, पुढचा पावसाळा सुरू होईपर्यंत पुरवायचं असतं. आणि याकरता या पाण्याचा वापर अतिशय सीमित असण्याची आवश्यकता असते. म्हणजे किती, तर बेअर मिनिमम पाणी, जेवढ्या पाण्याची अगदीच आवश्यकता आहे तेवढंच पाणी. स्वयंपाकाकरता किंवा पाणी पिण्याकरता किंवा अगदीच बारीक स्वच्छता करण्याकरता जेवढं पाणी आपल्याला वापरायला लागेल, एक भांडी धुण्याकरता असेल, थोडंसं तोंड कधीतरी धुवायची वेळ तर तेवढं, ब्रश करण्याकरता पाणी लागलं तर ते, असं थोडं लिमिटेड सीमित पाणी हे आपण त्या ठिकाणी वापरणार. कुठल्याही परिस्थितीत साबणाचा वापर करणार नाही हो. जे काय आपल्याला तोंड धुवायची वेळ येईल ते तोंड धुण्याकरता जर आपण साबण वापरणार असू तर पाणवठ्यापासून लांब जाऊन तोंड धुवायला पाहिजे. खरं तर तुम्ही साबण वापरूच नका. जंगलामध्ये साबण नाही वापरला तर फार उत्तम आहे, कारण तिथल्या जमिनीमध्ये जे पाणी मुरलेलं साबणाचं हे त्या ठिकाणी अनवॉन्टेड गोष्ट असते. त्यामुळे पाणवठ्याचं पाणी घेऊन साबणाने तोंड धुणं कुठल्याही परिस्थितीत घातक आहे. पाण्याजवळ जाणं टाळायचं आहे. मी सांगितलं आपण एक कंटेनर बरोबर घेऊन येऊन त्या कंटेनरमध्ये पाणी भरणार आहोत आणि ते पाणी पाणवठ्यापासून लांब घेऊन जाणार आहोत. आणि ते लांब घेतलेल्या पाण्याचा वापर हा आपण निराळ्या गोष्टींकरता करणार आहोत. तर स्वयंपाकाकरता असेल, पाणी पिण्याकरता असेल किंवा किंचित काही गोष्टी धुण्याकरता असेल, एवढं आपण करणार आहोत. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो पाणवठा आहे त्या पाणवठ्यामध्ये आपण कुठल्याही परिस्थितीत बाहेरचं काहीही जाऊ देणार नाही आहोत. मग ते पाणी असेल, साबणाचं पाणी असेल, स्वयंपाकाचं पाणी असेल किंवा काही असेल, किंवा एखादा कागद असेल, कपटा असेल, प्लास्टिक असेल, एखादा तुकडा असेल, रॅपर असेल, काहीही पाणवठ्यात जाणार नाही याची आपण काळजी घेणार आहोत. याचं कारण ह्या सगळ्या गोष्टी तिथं फॉरेन बॉडीज आहेत आणि हे लवकर तिथं नष्ट होत नाही. त्याच्यामुळे तिथली जी इकोसिस्टीम असते ही इकोसिस्टीम बिघडायला लागते. प्लास्टिक पडलं तर त्या प्लास्टिकमध्ये पाणी साठतं, त्याच्यामुळे वेगळ्या प्रकारची इकोसिस्टीम तयार होते. त्यानंतर खरकटं त्या पाण्यात मिसळतं, ते पाणी नासायला लागतं. हे आपल्याला त्याचं कारण असं आहे की आपल्या अन्नामध्ये जे कंटेंट असतात हे कंटेंट जंगलामध्ये नाहीत. त्यामुळे हे कंटेंट जेव्हा आपल्या मार्फत त्या पाण्यामध्ये मिसळतात आणि त्या पाण्यामधनं हे सगळे त्या भागामध्ये पसरतात, त्यावेळेला आपण त्या भागात एक प्रकारचं प्रदूषण करत असतो. आपण किती जरी म्हणलं की हे खाण्याचे पदार्थ आहेत आणि हे त्या भागात काही प्रॉब्लेम येणार नाही, पण असं होत नाही. ह्या सगळ्या फॉरेन बॉडीज आहेत, त्यामुळे त्या भागामध्ये नसायला पाहिजे. त्याच्याकरता आपण प्रयत्न करणार आहोत. आपण कुठल्याही परिस्थितीत स्वयंपाकाचं पाणी, स्वयंपाकाची कुठली गोष्टी पाण्यामध्ये मिक्स होऊ देणार नाही. थोडक्यात पाण्यामध्ये आपण कुठलीच गोष्ट मिक्स होऊ देणार नाही आहोत. पाणी हे आपण अत्यंत जबाबदारीने वापरायचं आहे. मी सांगितलं पहिल्यांदा त्याचप्रमाणे पाण्यावर पहिला हक्क प्राण्यांचा आहे आणि कदाचित 1 ते 10 नंबरचा हक्क त्यांचाच आहे. 11व्या नंतर कदाचित तुमचा हक्क सुरू होईल. तो सुद्धा हक्क नाही आहे. आपण आपल्या जगण्यापुरतंच आपण त्यात घेणार आहोत. आपण कमीत कमी डिस्टर्बन्स त्याच्यामध्ये तयार करणार आहोत.
ह्याच्यामुळे आपण त्या जंगलाची जी लाईफलाईन आहे ही लाईफलाईन आपण इंटॅक्ट ठेवणार आहोत. या लाईफलाईनवर सगळं जंगलाचं जीवन अवलंबून आहे. सगळ्या जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना जगण्याकरता ह्याची अत्यंत आवश्यकता आहे. ते काही बोलू शकणार नाहीत, ते काही ऑब्जेक्शन घेऊ शकणार नाहीत, पण त्यांचं जीवन परस्पर नष्ट होणार आहे. आणि हे निव्वळ आपल्या हव्यासापोटी, आपल्या मजेपोटी हे असं आपण नष्ट करणार आहोत. असं आपण करणार नाही आहोत. व्हर्जिन फॉरेस्ट ज्या ठिकाणी माणूस नाही अशा ठिकाणी जाऊन आपण अशा कुठल्या प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करणार नाही आहोत. त्यामुळे पाणी हा जपून वापरण्याचा भाग आहे. पाणी ह्या जबाबदारी वापरण्याचा भाग आहे. पाण्यावर पहिला हक्क प्राण्यांचा आहे, पहिला हक्क जंगलाचा आहे, आपला नाही, हे लक्षात घेऊन आपण पाणी वापरणार आहोत. निसर्गाच्या पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की निरीक्षण कसं करावं. धन्यवाद.